आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आता ह्या सगळ्या जोडीमध्ये हे कधी आलं? एकत्र खाल्लेला एखादा पदार्थ, एकत्र आठवलेला पदार्थ जो लक्षात राहिलाय, आप्पेवाला असं काहीतरी तुमचा एक ठरलेला होता का? एक डोंबिवलीचा एक अप्पमवाला आहे. अप्पम म्हणजे डोंबिवलीमध्ये एक असं वाडगं असतं. वाडग्यामध्ये डोसा एक करून डोसा आणि चटणी. पण ते वाडग्यात बनवतात, तर त्याला अप्पम नाव आहे. तर आम्ही डोंबिवलीत भेटायचो आणि त्या अप्पमवाल्याकडे ते खायला म्हणून जायचो. तेव्हा ते 3-3.5 रुपयाला एक असं अप्पम होतं आणि तिकडे आम्हाला थोडा वेळ एकमेकांबरोबर काढायला मिळायचा. आम्ही अप्पम खात खात आपल्या गप्पा मारायचो. मग आम्ही जवळजवळ 4 वर्ष एकमेकांबरोबर प्रेमात होतो. 4 वर्षानंतर आमचं लग्न झालं. लग्न होऊन मी डोंबिवलीत शिफ्ट झालो. मग 3-1 वर्षांनी मला मुलगा झाला आणि मग पुढे डोंबिवलीत आणखीन काही वर्ष मी राहिलो. तर ह्या सगळ्या प्रकारात तो अप्पमवाला मात्र कॉन्स्टंट राहिला. आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे कायम जायचो, तिथे तो अप्पम खायचो. म्हणजे आमच्या प्रेमापासून ते आमच्या मला मूल होण्यापर्यंत त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो सोबत होताच कायम. आणि आत्ता जेव्हा मी ठाण्यात राहतो, कधी डोंबिवलीत जाण्याचा योग आला की आवर्जून त्या अप्पमवाल्याकडे जातो, तिकडे खातो आणि मगच पुढे जातो. क्या बात है, वा वा. तो पदार्थ आणि तो अप्पमवाला कायम तुमच्या प्रेमाचा साक्षीदार आहे, हो की नाही? वा, फारच छान. मग आता हे प्रेम विवाह झालेला असल्यामुळे कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला का नाही झाला? फॉर्मॅलिटी म्हणून केला. मग तेव्हा घरच्यांनी काय होकार दिला का थोडा नाही. झगझग झाली? मी आणि विजू माने कल्याण अत्रे रंगमंदिरला लोचा झाला रे नावाचं नाटक बघायला गेलो आणि मला हिच्या घरातनं फोन आला, हिच्या भावाचा, की तू जरा घरी येशील का? म्हटलं काय झालं? तुझ्या बरोबर जरा बोलायचं. बरं, सोबत विजू माने होता. विजू दादा मी जातो. म्हटलं कुठे? सुनेनाच्या घरी. काय रे? तर म्हटलं खरंच लोचा झालाय, बहुतेक पकडलं गेलंय आमचं सगळं, लपडं झालं आता. आणि मग मी गेलो हिच्या घरी. तर हिची आई आहे ना, ती म्हणजे अन्नपूर्णा आहे. वा. तिचं कसं आहे की तिच्या घरी जर कुणी गेलंय तर ते न खाता बाहेर नाही पडू शकत कधी. तर तिने काय केलं, ढोकळे, समोसे, खांडवी, जिलबी असं सगळे पदार्थ मागवले. हां, एकीकडे ती चहा करत होती आणि मी जाऊन बसलो आणि मग पूर्ण वातावरण म्हणजे हिचे अमरेशपुरी समोर बसलेले. आमची पपी काय म्हणते? म्हटलं काय म्हणते? ते म्हटलं काय म्हणते काय? ते कसं सांगणार, काय सांगणार ते? म्हटलं की हेच ना की तिचं प्रेम आहे. तर हो, आमचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. तिकडनं तिची आई किचन मधनं, लाजा वाटत नाहीत का तुम्हाला हे बोलताना? तुम्ही आजकालची पोरं इथे ढोकळा आणते, इथे समोसा आणते, अरे शरम वाटली पाहिजे. काय बोलतोयस तू? इथे चहा आणते, हे नाही चालणार, तो थंड होईल तो घे. सायमल्टेनियसली बॅग काढते, हे घे, ही बॅग उचल आणि आत्ताच्या आत्ता चालती हो, तो चहा गार होतोय. आणि हे ना मलाच माझं गणित सुटे ना की हे काय पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन. हे कुठले पॅरलल ट्रॅक? हा, म्हणजे मी नेमकं कशावर कॉन्सन्ट्रेट करू. फायनली मी ते ढोकळे बिकडे खाल्ले, चहा गार व्हायच्या आत घेतला आणि म्हटलं की आता काय करू, मी एकदा फॅमिलीला घेऊन येतो, मग आपण शांतपणे यावर चर्चा करू. मी तुझ्या जागी असतो तर मी समोसे आणि ढोकळे बॅगेत भरले असते.